नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या पण एपिसोडमध्ये आपल्याला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या प्रकरणावरचा पान नंबर 119-20 वरचा जो 9 नंबरचा प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन समजून घ्यायचं आहे। प्रॉब्लेममध्ये जो रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट दिला आहे त्याची डेट दिली आहे 31/3/2018। तर जे वर्ष 31/3/2018 ला संपत असेल ते स्टार्ट होईल 1/4/2017 ला, म्हणून प्रॉब्लेमचं करंट इयर जे आहे ते 1/4/2017 ते 31 मार्च 2018। आणि या प्रॉब्लेम मध्ये पहिल्या ॲडजस्टमेंटला 1/4/2017 चा कॅपिटल फंड दिला आहे 90,000। त्याच्यामुळे आपल्याला तो कॅपिटल फंड माहित आहे, म्हणून तो शोधून काढण्यासाठी आपल्याला वर्किंग नोट मध्ये ओपनिंग बॅलन्स शीट तयार करण्याची गरज नाहीये। म्हणून सुरुवातीला इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट बनवलं आहे 15 ओळींचा आणि बॅलन्स शीट पण तयार केली आहे 15 ओळींची। दोन्ही ह्याला तारीख टाकली आहे 31/3/2018। करंट इयर संपते आपलं 31/3/2018 ला। बघा, सुरुवातीला रिसिप्ट साइडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, त्याच्यामध्ये पहिलं दिलं आहे कॅश इन हँड 3,000 आणि कॅश ॲट बँक 20,000। हे दोन्ही बॅलन्स 1 तारखेचे बॅलन्स आहेत, त्याच्यामुळे ते आपण लिहिले असते 1 तारखेच्या बॅलन्स शीटला। आता आपण ती बॅलन्स शीटच बनवली नाहीये, त्याच्यामुळे ते बॅलन्स आपल्याला कुठेच लिहायचे नाहीये। पुढे दिले एंट्रन्स फी। एंट्रन्स फीवर ॲडजस्टमेंट नंबर आहे 3। सुरुवातीला आपल्याला एंट्रन्स फी लिहायची आहे इन्कम साइडला, ॲडजस्टमेंट असल्यामुळे इनरला ठेवले 3,500। ॲडजस्टमेंट नंबर 3 बघा, एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज। याचा अर्थ सभासदांकडून जी प्रवेश फी मिळाली आहे ती संपूर्णच्या संपूर्ण फी भांडवलात टाकायला सांगितली आहे, म्हणून इकडून इन्कम साइडला आपण मायनस केला आहे लेस कॅपिटलायझेशन 3,500 बाहेर डॅश। आणि हे 3,500 चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला लायबिलिटी साइडला कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचे आहेत, प्लस एंट्रन्स फी 3,500 कॅपिटल फंड जो आपल्याला पहिल्या ॲडजस्टमेंटला दिलेला आहे 90,000, तो मी इकडे अगोदरच लिहून ठेवला आहे 90,000। आणि मग त्याच्यामध्ये एंट्रन्स फी ऍड करून बेरीज इनरलाच ठेवली आहे 93,500। पुढे म्हटले सबस्क्रिप्शन 19,000, त्याच्यावर पण ॲडजस्टमेंट नंबर 2 आहे। सबस्क्रिप्शन हे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या प्रकारच्या ज्या संस्था आहेत त्यांचे इन्कम असते, म्हणून इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साइडला ठेवलं आहे बाय सबस्क्रिप्शन 19,000। ॲडजस्टमेंट नंबर 2 नुसार आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 4,000। आउटस्टँडिंग म्हणजे आणखी वर्गणी येणं बाकी आहे, म्हणून इन्कम साइडला 19,000 मध्ये ऍड केलाय अधिक आउटस्टँडिंग फॉर करंट इयर 2017-18 4,000। तेव्हा बाहेरच्या कॉलमला बेरीज ठेवली आहे 23,000 आणि ते 4,000 जे आहेत ते या वर्षीचं उत्पन्न येणं बाकी आहे। मग उत्पन्न येणं बाकी असणं आपण ॲसेटला नोंदवतो, म्हणून या वर्षीच्या बॅलन्स शीटला ॲसेट साइडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 4,000। पुढे म्हटले मिसलेनियस रिसिप्ट म्हणजे किरकोळ कमाई। कमाई म्हणजे इन्कम, आपण इन्कम साइडला घेतलंय मिसलेनियस इन्कम 850। पेमेंट साइड बघा, स्टेशनरी आणि रिपेअर्स टू फर्निचर हे दोन्ही खर्च आहेत, खर्च आपण लिहायचे आहेत इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साइडला डायरेक्ट बाहेरच्या कॉलमला दिले आहेत। पुढे म्हटले रेंट, रेंटवर खूण केली आहे बघा, ॲडजस्टमेंट नंबर आहे 4। रेंट हा खर्च असल्यामुळे सुरुवातीला लिहिला आहे एक्सपेंडिचर साइडला इनर कॉलमला 8,300 आणि ॲडजस्टमेंट नंबर 4 वर असं म्हटलं आहे रेंट पेड इन्क्लूड्स ₹800 पेड फॉर एप्रिल 2018। एप्रिल 2018 हा जो महिना आहे तो आपला चालू वर्षाच्या पण पुढच्या वर्षात जातो, कारण आपलं चालू वर्ष संपते 31 मार्च 2018 ला।
आणि ते 800 रुपये जे रेंट पेड केलं आहे ते एप्रिल 2018चं आहे, म्हणजे पुढच्या वर्षातल्या सुरुवातीच्या एका महिन्याचं भाडं आपण अगोदरच पेड केलं आहे, त्याला म्हणतो आपण प्रीपेड. म्हणून एक्सपेंडिचर साईडला 8300 या रेंटमधून लेस प्रीपेड फॉर एप्रिल 2018 800 रुपये वजा केले आहेत आणि बाहेरच्या कॉलमला ठेवले आहेत 7500. आणि प्रीपेड रेंट चालू वर्षाची बॅलन्स शीट ॲसेट साईडला लिहिलं आहे प्रीपेड रेंट फॉर नेक्स्ट 1 मंथ 800 रुपये बाहेरच्या कॉलममध्ये. पुढे सॅलरीज आणि मिसलेनियस एक्सपेन्सेस हे दोन्ही खर्च क्रमाने ठेवले आहेत एक्सपेंडिचर साईडला डायरेक्ट बाहेरच्या कॉलममध्ये. शेवटी दिले कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक, हे चालू वर्षाच्या एंडिंगला असलेलं कॅश बॅलन्स आणि बँक बॅलन्स या दोन्ही ॲसेट आहेत, म्हणून चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला ॲसेट साईडला नोंदवले आहेत डायरेक्ट बाहेरच्या कॉलममध्ये. आता ॲडजस्टमेंट नंबर जे आहे 5, त्या 5 नंबर ॲडजस्टमेंटला 1/4/2017च्या 2 ॲसेट दिले आहेत फर्निचर आणि बिल्डिंग. ह्या दोन्ही ॲसेट विक्री केल्याचा कुठेही प्रॉब्लेममध्ये उल्लेख नाही आहे. मग जर ॲसेटची आपण विक्री केली नसेल तर त्या ॲसेट आपल्याकडे त्या वर्षी शेवटपर्यंत शिल्लक असणार, म्हणून चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला ॲसेटला लिहिले आहे दोन्ही ॲसेट फर्निचर 9000 आणि बिल्डिंग 70000. डेप्रिसिएशन वगैरे काही सांगितलं नाही आहे ॲसेटवर. आणि त्याच 5व्या ॲडजस्टमेंटला एक लायबिलिटी सांगितली आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 12000. ही पण लायबिलिटी जी आहे ती वर्षाच्या सुरुवातीची आहे 1/4/2017ची. हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सुद्धा पेड केल्याचा प्रॉब्लेममध्ये कुठेही उल्लेख नाही आहे, म्हणजे तो खर्च जसा गेल्या वर्षी पेड करायचा बाकी होता तसाच या वर्षी पण पेड करायचा बाकी आहे. म्हणून यंदाच्या वर्षीच्या बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 12000. त्यानंतर आपण इन्कम आणि एक्सपेंडिचरचं बॅलन्सिंग करायचं आहे. या प्रॉब्लेममध्ये दोन्ही साईडच्या अमाऊंटवर नजर आपण टाकली तर एक्सपेंडिचर साईडची बेरीज जास्त आहे 29900, म्हणून ती दोन्ही साईडला ठेवली आहे 29900. आणि एक्सपेंडिचर साईडमधून इन्कमचे 2 घटक वजा केल्यावर फरक आला आहे 6050. ह्या अकाउंटला पण उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे, मग उत्पन्नापेक्षा खर्च जर जास्त असेल तर त्याला आपण तोटा बोलतो. तोटाला इथे बोलायचं आहे डेफिसिट, म्हणून क्रेडिट साईडला फरक दाखवला आहे बाय डेफिसिट 6050 आणि कंसात दिले एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. तर डेफिसिट म्हणजे तोटा असतो, म्हणून तो कॅपिटल फंडमधून आपल्याला मायनस करायचा आहे. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 93500 मधून लेस डेफिसिट 6050, तेव्हा वजा बाकी बाहेरच्या कॉलमला ठेवली आहे 87450 आणि बॅलन्स शीटची टोटल आपली आली आहे 99450. तुम्हाला अधिक माहितीसाठी खाली काही ॲडजस्टमेंटचं विश्लेषण मराठीत इथे करून ठेवलेलं आहे.